नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, ऊस गाळप धोरण आपण पाहाल तर 2025चे जाहीर झालेले आहेत. अनेक जिल्ह्यातील दर या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. काही जिल्ह्यातील आपण पाहाल तर संभाव्य दर हे समोर येत आहेत. तर असेच आपण काही जे काही साखर कारखाने त्यांचे संभाव्य दर आपल्याला समोर आलेले पाहायला मिळतात आणि त्या संबंधित माहिती या ठिकाणी इकडे कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाल तर एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपले जे काही ऊस उत्पादक शेतकरी असतील त्यांनी या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यानुसार या ठिकाणी इकडे घेऊन येतो आहे. एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार संभाव्य दर काय असतील हे इकडे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राजाराम बापू जे काही साखर कारखाने याचे दर ऑलरेडी जाहीर झालेले आहेत आणि ते आपण मागील व्हिडिओमध्ये कव्हर केलेले. आपण पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे. आता आपण पाहाल तर वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाने या ठिकाणी संभाव्य दर आपल्याला ₹3,375 इकडे समोर आलेले. तसेच आता आपण पुढे पाहाल तर मोहनराव शिंदे आरग या ठिकाणी जे काही साखर कारखाने त्याचे देखील दर समोर आलेले आणि या ठिकाणी 3,300 अशा प्रकारचा दर एकंदरीत आपल्याला संभाव्य दर पाहायला मिळतो आहे. पुढे जाल तर सद्गुरू श्री श्री राजेवाडी येथील जे काही साखर कारखाने त्याचे देखील दर संभाव्य दर आपल्याला प्राथमिक माहिती प्राप्त होते. जसेच रायगाव शुगर असेल, त्यानंतर श्रीपती शुगर असेल, यशवंत शुगर नागेवाडीचे येथील असतील. तर अशा प्रकारे अनेक जे काही साखर कारखाने अनेक दर आपल्यासमोर प्राथमिक माहिती समोर आलेली आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सविस्तर देतो आहे. आपण ते पाहून घ्या. पॉईंट टू पॉईंट माहिती इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्याला माहिती आवडली असावी. अनेक अपडेट्स इथे घेऊन येऊ. तुर्तास एवढंच. भेटणार आहोत पुढे. जय हिंद. धन्यवाद.